रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे तर्कसंगत हेतुभासाचा प्रकार. सगळ्यात शेवटचा हेतुभासाचा प्रकार शिकायला वागा. मी तुला पहिल्या हेतुभासाच्या लेक्चर मध्ये काय शिकवलं होतं, हेतुभास कशाला म्हणतात, कशा पद्धतीनं तर्कसंग्रहाने हेतुभासाचे प्रकार दिलेले आहेत, चरकांनी हेतुभासाचे प्रकार दिलेले आहेत, ती व्यवस्थित शिकलं बघ. पुन्हा त्याच्यानंतर तर्कसंग्रहोक्त हेतुभासाचे प्रकार चालू केले होते आपण. सव्याभिचार हेतुभास कशाला म्हणतात, कशा पद्धतीनं साधारण असाधारण अनुपसारी मध्ये काय कार्यक्रम चालते ते शिकवलं तुला. दुसऱ्या लेक्चर मध्ये विरुद्ध हेतुभास शिकवला. त्याच्या पुढे आलो सर असिद्ध हेतुभास शिकला. त्याच्यामध्ये आश्रय स्वरूप आणि व्यापत्व हेतुभास ती कशा पद्धतीनं पडते ते देखील व्यवस्थित शिकून घेतलं. त्याच्या पुढे गेलो सर. त्याच्या पुढे गेल्यानंतर मी सतप्रतिपक्ष हेतुभास शिकलं. आणि आज मला शेवटचा हेतुभासाचा प्रकार शिकायचा आहे, बाधित हेतुभास. खूप सोपा आहे बघा. बाधित हेतुभास म्हणजे काय, मी तुला एका व्यवस्थित एक्झाम्पल द्वारा समजून सांगतो. पहिल्यांदा आपण पुस्तकात कशी डेफिनेशन दिलेली आहे ती व्यवस्थित डेफिनेशन लिहू, मग मी तुला एक्सप्लेन करतो की काय सर. बघ की ज्या वेळेस बघा, ज्या हेतूच्या साध्याचा अभाव, फक्त लक्षात ठेव मी डेफिनेशन लिहित आहे, फक्त लिहू दे मला. ज्या हेतूच्या साध्याचा अभाव म्हणजे काय, नॉन एक्झिस्टन्स, म्हणजे साध्याचा अभाव दुसऱ्याप्रमाणे सिद्ध होतो. ज्या हेतूच्या साध्याचा अभाव दुसऱ्याप्रमाणे सिद्ध होतो त्याला काय म्हणायचं वागा, त्याला काय म्हणायचं, त्याला सर बाधित हेतुभास म्हणतात. सिंपल आहे वागा, मी तुला व्यवस्थित शिकवतो, त्याला बाधित हेतुभास म्हणतात. आता बाधित हेतुभास म्हणजे काय ती देखील तुला व्यवस्थित सांगतो. बाधित हेतुभास म्हणतात, बघ सिंपल आहे, बाधित हेतुभास म्हणतात. इथपर्यंत क्लिअर झालं सर मला. बघा की हेतूच्या साध्याचा अभाव दुसऱ्याप्रमाणे सिद्ध होतो. बघ सिंपल एक्झाम्पल घे की वनी अनुष्ण आहे. सिंपल एक्झाम्पल आहे की मी काय म्हणलो की वनी अनुष्ण आहे. बर, सगळ्यात पहिल्या सुरू वनी म्हणजे काय माहिती आहे का तुला, हेतुभास शिकालास. वनी म्हणजे काय सर, अग्नी म्हणजे फायर. बर, अनुष्ण आहे म्हणजे काय सर, अनुष्ण म्हणजे काय सर ही समजून घे. उष्ण नाही याचा बेसिक अर्थ काय होतो वागा, उष्ण नाही म्हणजे काय सर, गरम नाही. सर काट्या घालू का तुम्हाला, नको बाबा. का सर, लहानपणापासून शिकालो सर. अग्नी काय असते, गरम असते. तुम्ही काय म्हणाला की वनी अनुष्ण आहे म्हणजे सर अग्नी जे आहे उष्ण नाही म्हणजे गरम नाही. सर तुम्ही काय बोलाला सर, माझ्या घरी या तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं जाळ जी आहे बघा, जी जाळ आहे ती थंड असते. सर गॅसच चालू करतो, गॅसवर तुमचा हात ठेवतो आणि तुमचा गॅसवर हात ठेवल्या तुम्हाला थंड लागते का गरम लागते तुम्हीच बघा सर. मी फक्त वागा तुला एक्झाम्पल साठी सांगायला की लक्षात ठेव की अग्नी ही जी वनी आहे ती अनुष्ण आहे, एक एक्झाम्पल आहे. मग तू किती चांगल्या पद्धतीने मला सांगालास की माझ्या घरी या, मी तुम्हाला प्रॅक्टिकली स्पर्श करून अग्नीला सांगतो की अग्नी थंड असते का गरम असते. तुझी मला ही सांगालास तीच बाधित हेतुभास आहे. म्हणजे कसं, साध्याचा अभाव, मला ही जी अनुष्ण आहे ही काय करायचं होतं, मला साध्य करायचं होतं. ही मला साध्य करायचं होतं ना, ही मला साध्य करायचं होतं. बर, ही मला साध्य करायचं होतं आणि सर साध्य काय झालं, काय साध्य झालं, की आग ते गरमच राहते ना, फायर ऑलवेज हॉट, ही झालं साध्य. आणि मग जर ही साध्य झालं, काय साध्य झालं की फायर ऑलवेज हॉट म्हणजे वनी उष्ण असते कायम. साध्य काय करायचं होतं की वनी अनुष्ण आहे म्हणजे ह्या गोष्टीचा काय झाला, अभाव. ह्या गोष्टीचा काय झाला वागा, अभाव. आणि अभाव कशाने झाला, स्पर्शन प्रत्यक्षानं.
स्वतः तू मला घरी बोलवून घेऊन गॅसवर हात ठेवलास, तेव्हा मला जेव्हा पोळलं स्पर्शन प्रत्यक्षानं, त्यावेळेस त्यावेळेस काय म्हणलं बाबा, की जी अग्नी असते ती कायमस्वरूपी काय असते, कायर स्वरूपी कशी असते, हॉट असते. सिंपल एक्झाम्पल आहे बघ. हीच एक्झाम्पल आपल्याला बाधित हेतुआभासामध्ये लिहायचंय. हेतूच्या साध्याचा अभाव, ही जी साध्य होतं, ही साध्य करायचं होतं, या साध्याचा अभाव कशामुळे झाला, ज्यावेळेस मी फायर ऑलवेज हॉट असते, कशावर म्हणलं, मी ज्यावेळेस ह्याला स्पर्श केलं, ज्यावेळेस मी ह्याला काय केलं बघा, स्पर्श केलं, त्यावेळेस मला ऑटोमॅटिकली प्रूव्ह काय झालं की ध्वनी कशी असते, उष्ण असते, गरम असते. समजलं. इतक्या एक्झाम्पल वरून तुला काय समजून घेणं महत्वाचं होतं, की तुला साध्य काय करायचं होतं, की अनुष्ण आहे, म्हणजे जाळ जी असतो, अग्नी जी असते ती थंड असते, तुला असं प्रूव्ह करायचं होतं. पण प्रूव्ह काय झालं, की फायर ऑलवेज हॉट. का बरं प्रूव्ह झालं, की तू त्याला स्पर्श केलास, म्हणजे इनडायरेक्टली काय झालं, साध्याचा अभाव झाला. साध्य जी करायचं होतं त्याचाच काय झाला, अभाव झाला. म्हणजे ही जरी सेंटेन्स तू लिहिलेला असशील की ध्वनी उष्ण आहे, अनुष्ण आहे, पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस मी स्पर्श केलं त्यावेळेस मला समजून गेलं की ध्वनी जी आहे, जी आग जी आहे ती कशी असते, कायम 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 गरम असते. इतकं तुला समजलं. बघ आता परीक्षेत कसं लिहिशील, हीच वाक्य लिहायचं. हेतूच्या साध्याचा अभाव. हेतू काय होता तुझा, की जे साध्य जे होतं, ही अनुष्ण जी तुला साध्य करायचं होतं त्याचा अभाव दुसऱ्याप्रमाणे सिद्ध झाला. दुसऱ्याप्रमाणे कुणाप्रमाणे सिद्ध झाला, ज्यावेळेस तू जाळ्याला स्पर्श केलास, ज्यावेळेस जाळाला काय साध्य झालं, की फायर ऑलवेज हॉट असते. स्पर्श जेव्हा केलास तेव्हा काय समजलं तुला, की ही जी आहे ती अग्नी उष्णच असते, अग्नी उष्णच असते. बर सर, स्पर्शन प्रत्यक्षाने, दुसरा पॉइंट काय बघा, पहिला पॉइंट तुला समजला असेल, दुसरा पॉइंट आहे स्पर्शन प्रत्यक्षाने, स्पर्शन प्रत्यक्षाने साध्याचा अभाव सिद्ध होतो. साध्याचा अभाव सिद्ध होतो. अभाव सिद्ध होतो. आणि काही नाही बघा, परीक्षेमध्ये डायरेक्ट एक्झाम्पल लिहून टाक. उदाहरण काय सर, ध्वनी काय अनुष्ण आहे, ध्वनी अनुष्ण आहे. हीच परीक्षेत एक्झाम्पल लिहून टाक. बघ, स्पर्शन प्रत्यक्षाने जेव्हा जाळाला स्वतः हात लावलास तेव्हा कळालं की जाळ कसा असते, गरम असते. आणि जी तुला प्रूव्ह करायचं होतं, जे हायपोथेटिकल नॉलेज होतं की जाळ गरम थंड असते, जी तुला प्रूव्ह करायचं होतं ती प्रूव्ह झालं का नाही. काय झाला, साध्याचा अभाव दुसऱ्याप्रमाणे सिद्ध झाला. म्हणजे कुणाप्रमाणे सिद्ध झाला, ज्यावेळेस तू स्पर्श केलास त्याचा अभावच सिद्ध झाला. म्हणजे स्पर्शन प्रत्यक्षाने साध्याचा अभाव काय झाला, सिद्ध झाला. त्यालाच काय म्हणायचं, बाधित हेतुआभास. ही एक्झाम्पल परीक्षेत काही कामाचं नाही, फक्त तुला समजाव. या एक्झाम्पलला तोडून सांगितलं होतं की तुला प्रूव्ह काय करायचंय आणि तुझं प्रूव्ह कसा अभाव झाला, ज्यावेळेस तू त्याला स्पर्श केलास त्यावेळेस तुझा कसा अभाव झाला, हीच व्यवस्थित होतं. पण परीक्षेत तुला ह्याच गोष्टी लिहायच्यात बघा. डायरेक्ट ध्वनी अनुष्ण आहे म्हणून एक्झाम्पल लिहायचं आणि बाकीचे तुम्हाला काय प्रूव्ह करायचे ती करा म्हणायचं. बघ, सगळ्यात शेवटचा तर्कसंगोक्त हेतुभासाचा देखील प्रकार तुला व्यवस्थित समजला. भेटू आपण चर्काने जी हेतुभासाचे प्रकार दिलेत, बघ चर्काने जी हेतुभासाचे प्रकार दिलेत ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू, बघू. तोपर्यंत व्यवस्थित रिव्हिजन मार. मी तुला जी 5 हेतुभासाचे प्रकार शिकवलेत की नाही वागा, ते तू चांगलं रिव्हिजन मार. नंबर 1 रिव्हिजन मार. परीक्षेमध्ये हेतुभास परीक्षेत प्रश्न आला, कच 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 लिहून घ्यायचं, व्यवस्थित लिहायचं, पेज भरायचे. भेटू आपण चर्कांनी जी हेतुभासाचे प्रकार दिलेले आहेत ती लेक्चर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.